नमस्कार, मी निवेदिका पल्लवी। सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे ही कुर्बान। दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे ही कुर्बान। नमस्कार, मी रश्मी परमेश्वर बोराडे टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी जी माहेरची जी होती रश्मी दिलीप कुलकर्णी होते। माझे वडील दिलीप नरहरी कुलकर्णी, आई दीपा दिलीप कुलकर्णी यांनी माझं खूप छान संगोपन केलं। मला 3 बहिणी होत्या आणि एक भाऊ होता। बहिणींची नावं रूपा, रीता, चैताली, भावाचं नाव दीपक कुलकर्णी। आम्ही सगळेजण एकत्र जर आलो आणि 5 भावंड आणि आई एकत्र जेव्हा येऊ त्यावेळेस अख्खं घर आमचं गोकुळच व्हायचं। जसं की बाहेरच्या कुणाची गरजच राहायचं नाही, इतकं छान आम्हाला छान संगोपन केला गेला माहेरी। जसं माहेर तसं सासर झालं। माझं शालेय शिक्षण जे आहे सरस्वती मंदिर या प्रशालेत झालं। पूर्ण माझं बालपण सोलापूरमध्येच करण्यात आलं। त्याच्यानंतर माझं सासर हे सोलापुरातच आहे। जसं माहेर तसं सासर देखील गोकुळासारखंच मिळालं। माझी शाळा सोलापुरातील सरस्वती मंदिर म्हणजे सहिने कन्या प्रशाला मुलींची शाळा, अशा या शाळेत माझं LKG ते 10वी पर्यंतचं शिक्षण झालं। आणि खूप आम्ही मौज मजा केली शाळेमध्ये, खूप एन्जॉयमेंट केली। सहलीमध्ये भाग घ्यायचा, गॅदरिंग मध्ये भाग घ्यायच्या। त्यात माझ्या मैत्रिणी अंजली कुलकर्णी, पल्लवी गंभीरे, स्वाती कुलकर्णी, स्वाती जोशी, दीप्ती कुलकर्णी अशा सगळ्याच्या मैत्रिणी होत्या। त्यांचा आजपर्यंत देखील माझा कॉन्टॅक्ट आहे। आणि अशा जेव्हा आम्ही भेटू त्यावेळेस सगळ्या शाळेतल्या जुन्या आठवणी काढतो। आमच्या येरमाळकर मॅडम, दातार मॅडम, राठोड मॅडम, कांबळे मॅडम या सगळ्यांची खूप आठवण येते अजूनही। आम्ही भेटलो की कधी कधी महिन्यातून 2 महिन्यातून गेट टुगेदर करतो। अशी ही माझी शाळा। माझा विवाह ऑगस्ट 2015 झाला। तो परमेश्वर गोपीनाथ बोराडे यांच्या सोबत झाला। जसे वडील तसेच माझे मिस्टर दोघेही हौशी आणि तेवढेच त्यांची दोघांची मला खंबीर साथ मिळाली। जशी आईने माहेरी ऊन लागू दिलं नाही आम्हाला, कितीही वाईट वेळ जरी आली तर ऊन लागू दिलं नाही, तशीच माझी सासू, त्यांना देखील मी आईच म्हणते, उन्हात स्वतःची सावली कशी निर्माण करायची याचं धैर्य त्यांनी मला दिलं। अगोदर मी जॉब करत होते, पण जॉब करता करता मी देखील वडिलांसारखी स्वाभिमानी, इतकं काही इन्कम होत नव्हतं, काही नव्हतं। मग मी स्वतः विचार केला की वडिलांबरोबर त्यांचा व्यवसाय सांभाळता जे अकाउंट माझ्या रक्तामध्ये मुरलेलं आहे त्या अकाउंटचा उपयोग आपण त्यामध्ये परफेक्ट आहोत। 12वीला असेल तसं मी अकाउंट मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले होते आणि तो माझा खूप हातखंडा चांगला होता। मग तोच व्यवसाय म्हणून जेव्हा मी निवडला तो माझा संघर्षाचा काळ होता। मागील 7 वर्षापासून माझे रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस हे चालू होते। गेल्या 2 वर्षी मी रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसचं रूपांतर जे आहे रश्मीज प्रोफेशनल अकॅडमी यामध्ये केलेलं आहे। 7 वर्षापूर्वी एका विद्यार्थ्यावरती मी क्लासची सुरुवात केली होती। तो खरा काळ माझा खडतर होता, पण प्रामाणिकपणे कष्ट आणि जे काय आपण विद्याग्रहण केलेलं आहे, विद्यार्थ्यांचं ग्रोथ हेच माझं उद्दिष्ट, हे उद्देश समोर ठेवून मी जे क्लासेस चालू केलेले आहेत त्या रोपट्यात जो होतं 7 वर्षापूर्वी त्या रोपट्याचं एक छोटस झाड झालेलं आहे, झाडात रूपांतर झालं या 7 वर्षात। आता 12वीला माझ्याकडे 100 विद्यार्थी असतील तर मी 11वी 12वी तसेच CA फाउंडेशनचे BCom पर्यंत, GDCA त्याचबरोबर प्रॅक्टिकल अकाउंटिंग, टॅली विथ GST, ऍडव्हान्स एक्सेल अशाच प्रमाणे पूर्णपणे कॉमर्स करिअर हब तयार केलेला आहे। आणि या सगळ्यामध्ये माझे मिस्टर परमेश्वर गोपीनाथ बोराडे यांची खूप मला साथ लाभलेली आहे। ते स्वतः म्युच्युअल फंड एक्झिक्युटिव्ह एरिया सेल्स मॅनेजर आहेत। ते पूर्णपणे सोलापूर, लातूर, अकलूज, पंढरपूर, सातारा एवढे सगळे ब्रँचेस बघतात आणि त्याचबरोबर मी जे माझा व्यवसाय करते याला मला खूप ते सपोर्ट करतात। माझे वडील दिलीप नरहरी कुलकर्णी हे स्वतः चेतन फाउंड्रीमध्ये ऍज अ सुपरवायझर म्हणून कामाला होते। त्यांचं काम इतकं चांगलं होतं, परफेक्ट होतं की चेतन फाउंड्रीचे मालक त्यांना म्हणायचे, तू जर एक दिवस सुट्टी घेतला तर तुझ्या जागी 5 जणांना काम करायला लावावं लागतं, इतके ते कामात परफेक्ट होते। पण काही वेळेस कसं व्हायचं त्यांचा स्वाभिमान असायचा किंवा एवढं काम आपण करतोय तरी आपल्याला पगार कमी मिळतोय,
म्हणून त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला. तो होता स्क्रॅप ट्रेडर्स. स्क्रॅप ट्रेडर्स म्हणजे बोरिंग किंवा ग्राइंडिंग व्हील्स हे जे काय असायचे, हे ते सोलापुरातून, शिवसाईमधनं, चेतन फाउंड्रीमधनं, लक्ष्मी फाउंड्रीमधनं घ्यायचे आणि कोल्हापूरला होलसेलमध्ये विकायचे. एकदम इथून माल किरकोळ किरकोळ गोळा करायचा आणि एकदम ट्रकने होलसेलमध्ये विकायचा. असा त्यांचा एक व्यवसाय होता. खूप नावाजलेले होते दिलीप नरहरी कुलकर्णी हे व्यक्ती. पण अचानकच अशी त्यांच्यावरती एक वाईट वेळ आली की पूर्णपणे त्यांनी किरकोळ सगळा माल गोळा केला होता, गोडाऊनमध्ये भरला होता आणि अचानक माझ्या आजीची म्हणजे इंदुमती कुलकर्णी यांची डेथ झाली. डेथ झाल्यामुळे 10 दिवस त्यांना घरातून बाहेर पडता येत नव्हतं आणि तो जो माल होता तर कोल्हापूरला देखील न्यायचा होता. पण त्या 10 दिवसाच्या पिरियड मध्ये आमच्या गोडाऊन मध्ये चोरी झाली आणि वडिलांचं होत्याच बिझनेसचं होत्याचं नव्हतं झालं. अचानक एवढा मोठा लॉस आलेला होता आणि आम्ही जे कुटुंबातले मेंबर्स होतो, 5 मुलं, 4 मुली आणि 1 मुलगा, यांचा सांभाळ त्यांनी फार खडतर आयुष्यात काढलं. पण कधीही कोणाला झुकू दिलं नाही त्यांनी. असे हे माझे बाबा दिलीप नरहरी कुलकर्णी. हा आवडता दागिना तन्मणी, त्याच्यानंतर मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन्स, ठुशी आणि त्याचबरोबर पायातलं पैंजण मला खूप आवडतं. जेणेकरून तसं तर बघायला गेलं स्त्रीच हा पूर्ण आयुष्यातला त्यांचा दागिना असतो, त्यांच्या घरातला दागिना असतो. स्त्री नसेल तर घर पूर्णपणे अप्रूप असतं. पण मला हे दागिने आवडतात. माझा आवडता चित्रपट जीवन संध्या. या चित्रपटामध्ये दोन्ही कलाकारांनी इतकं छान कार्यक्रम केलाय आणि महिलाला आयुष्यभर किती झगडावं लागतं आणि त्यातून ती काय काय मिळवते हे दाखवलेलं आहे. त्यानंतर माझा आवडता अभिनेते अजय देवगण, अभिनेत्री काजोल. हे खऱ्या आयुष्यामध्ये देखील दोघं जीवनसाथी तर आहेत, पण पडद्यावरती देखील खूप छान त्यांनी काम केलेलं आहे. आवडता छंद तर बागकाम आणि गाणी ऐकणे. ज्यावेळेस डेबिट क्रेडिट शिकून शिकून मी कंटाळते, घरी गेल्यावरती माझं एक मोगऱ्याचं छानपैकी वेल आहे माझ्या गार्डन मध्ये, त्या वेलीपाशी जाऊन बसले की संध्याकाळच्या वेळेस मोगऱ्याचा जो सुगंध येतो तो खूप वेगळाच असतो. ते फिलिंगच वेगळं असतं. पूर्ण दिवसभराचं ट्रेस जातं त्यामुळे बागकाम मला खूप आवडतं. आणि कधी कधी गाणे ऐकत जर चहाचा एक कप पीत बसला तर अजून खूप छान. त्याचबरोबर माझं आवडतं पर्यटन क्षेत्र म्हणजे महाबळेश्वर. आम्ही वर्षातून एकदा का होईना महाबळेश्वरला जातोच. माझा आवडता खाद्यपदार्थ पाणीपुरी आणि पुरणाची पोळी. त्याचबरोबर माझा आवडता पोशाख भारतीय संस्कृतीतला साडी आणि त्याचबरोबर चुडीदार. हे दोन्ही माझे आवडते पोशाख आहेत. हास्याची जी सुरुवात केलेली होती, सुरुवात करताना चालू केल्यावरती या 7 वर्षात बरेचसे कठीण प्रसंग आले. पण सांगण्यासारखा एक मुद्दा असा की अचानक कोरोना सारखी सिच्युएशन आली आणि मी तर ऑफलाईन बॅचेस घेत होते. ऑनलाईन सगळे विद्यार्थी म्हणायला लागले की पेपर्स कॅन्सल झालेले आहेत, फीज बुडाले, खूप अडचणी आल्या, फायनान्शियल प्रॉब्लेम देखील आले. पण त्या प्रॉब्लेम मध्ये देखील मिस्टरांनी माझी साथ सोडली नाही. फक्त त्यांनी मला एकच धीर द्यायचं काम केलं की तू हिंमत हारू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अचानकच पेपर डिक्लेअर झाले आणि सगळे विद्यार्थी बॅचेसला येऊ लागले. पण त्यावेळेस ऑफलाईन बॅचेस न घेता ऑनलाईन बॅचेस घ्यावे लागले. पण त्याही वेळेस इतक्या वाईट वेळेत 2 महिन्यामध्येच 90 मार्काचा माझा हायेस्ट आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी देखील खूप छान त्यावेळेस मला सपोर्ट केला. आणि सगळ्यात महत्वाचं हे ऑफलाईन वरनं ऑनलाईन करताना जी काही माझी धावपळ झालेली आहे, कधी कधी अचानक फोन यायचा, कधी काही प्रॉब्लेम व्हायचा, एका दिवसात मिस्टरांनी सगळं ऑनलाईनचं सेटअप मला बसून दिलं आणि घरात लहान माझा मुलगा असताना त्याचं टोटली सगळं सांभाळ मिस्टरांनी केला. त्याच्यामुळे मी कोरोना सारख्या सिच्युएशन मध्ये देखील ऑनलाईन बॅचेस घेऊ शकले आणि माझ्या विद्यार्थ्यांना घडवू शकले. मी पहावे तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना, अंतरीची अंतरे हे, कातई ही सारी मिटेना, हीच प्रीती हीच भीती, वीण दोघातली ही तुटेना, हेच कोडे रोज थोडे, सोडवावे तरीही सुटेना. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान.
दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, आई हो कहाँ से गोरी आंखों में प्यार लेके, चढ़ती जवानी की ये पहली बहार लेके, दिल्ली शहर का सारा मीना बाजार लेके, झुमका बरेली वाला कानों में ऐसा डाला, झुमके ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान। माझा आवडता सण गौरी गणपती. माझ्या माहेरी सुगड्यावरच्या गौऱ्या होत्या. मी आईला नेहमी म्हणायची की काय ग आपल्याकडे किती सोवळं ओवळं, मला सुगड्यावरच्या गौऱ्या असलेलं सासर देऊ नको. आणि तसंच माझं मनासारखं झालं की आमच्या घरी उभ्या लक्ष्म्या आहेत. हे क्लासचा सगळा व्याप बघून देखील मी लक्ष्म्या 3 दिवस खूप हौशीने करते. त्याचबरोबर माझा आवडता रंग पिवळा आणि गुलाबी, एकदम शांत खूप छान रंग आहेत. आवडता नेता मोदीजी. आवडता पक्ष तसं तर सगळेच पक्ष चांगलेत. आणि घट्ट मैत्री कोणाची आहे तर माझी मैत्रीण स्मृती आणि अंजली. कितीही वाईट वेळ आला, काहीही जर झालं, रात्री मी 12 वाजता जरी फोन केला तर त्या दोघीही मला माझा फोनचा रिस्पॉन्स देतात. आणि काय झालं काय नाही, नुसतं फोनवरती हॅलो जरी म्हटलात तर त्या आवाजावरनं त्या ओळखतात. इतकी आमची घट्ट मैत्री आहे. मिस यू स्मृती. माझं आवडतं गाणं अक्षरशः 12वीत असल्यापासून मला विचारलं जायचं तुझं आवडतं गाणं कुठलं. तर माझं खूप आवडतं गाणं आहे पुढील प्रमाणे. मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, तेरी गली में आता सनम, नगमा वफा के गाता सनम, तुझसे सुनाना जाता सनम, फिर आज इधर आया हूँ मगर ये कहने में दीवाना, खत्म बस आज ये वहशत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. वरती माझ्या आजी सासूशी मारणार आहे. माझ्या आजी सासूशी माझं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. आज ते हयात नाही आहेत, त्यांना जाऊन 11 वर्ष झालेले आहेत. पण त्यांच्याबरोबरचे जे नातं आहे तसं बॉन्डिंग अजून कुणाबरोबरही झालेलं नाही आहे. हॅलो, हां मोठ्याई, लक्ष्मी बोलते मी. हां, आज तुम्ही तुमच्या नातवाचं आणि नातसुनेचं जे काही प्रगती झालेली आहे ते बघायला आज तुम्ही असायला पाहिजे होता. खूप खूप तुमची आठवण येते, क्षणाक्षणाला आठवण येते. भाजी करताना येते, मसाला करताना येते, काही शिकवताना येते. मिस यू मोठ्याई.